नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या कुठल्या कुठल्या विभागांच्या परमनंट सरळ सेवेच्या महाराष्ट्रामधील आणि केंद्र सरकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याची एकाच व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही जाहिराती पाहू शकतात. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गट ड पदांची, जी की सरळ सेवेने पदं भरली जात आहेत. मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे. पद मित्रांनो या ठिकाणी भरलं जात आहे ते म्हणजे या ठिकाणी फायरमॅन किंवा अग्निशामक विमोचक किंवा रेस्क्युअर या पदासाठी 19,900 ते 63,200 इतका पेमेंट आहे. मित्रांनो, 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही ते अप्लाय करू शकता. मात्र त्यासोबत राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही पहिली जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये टोटल 150 जागा भरल्या जात आहेत. यासाठी अजून देखील ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत. TCS मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत. खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये फीज आहे आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज असणार आहे. त्यानंतर दुसरी जाहिरात आपण पाहूयात. ती प्रसिद्ध झाली मित्रांनो जिल्हा न्यायालय लातूर यांच्यामार्फत. पदाचं नाव आहे सफाईगार. कालच ही जाहिरात मित्रांनो आलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला 14 मे 2024पर्यंत ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवायचे आहेत. यासाठी कोणतीही पात्रता ठेवण्यात आलेली नाही. फक्त शरीर एष्टी सदृढ असणं गरजेचं आहे आणि साफसफाई करण्यास तुम्ही समर्थ असणं गरजेचं आहे. तर सफाईगार पदासाठी मित्रांनो टोटल 13 जागा या ठिकाणी आहेत. परमनंट पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदासाठी पेमेंट असणार आहे. तर खूप चांगली संधी आहे. यासाठी कुठलीही लेखी परीक्षा नाही, साफसफाई चाचणी आणि मुलाखतीद्वारे मित्रांनो तुमची निवड केली जाणार आहे. तर याची देखील जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. इतर जिल्ह्यांच्या जिल्हा न्यायालयाची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. 15,000 ते 47,600 इतका पेमेंट या पदासाठी आहे, प्लस भत्ते देखील तुम्हाला या पदासाठी असणार आहेत. तर ही 2 नंबरची जाहिरात झाली मित्रांनो. 3 नंबरची जाहिरात आलेली ती म्हणजे मित्रांनो केंद्र शासनाची, जी की मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही पदं भरली जात आहेत. या पदासाठी देखील ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो 7 मे 2024 ही लास्ट डेट आहे. याच्यासाठी मित्रांनो खुल्या प्रयोगाला फक्त 100 रुपये फीज आहे OBC आणि खुल्या प्रयोगासाठी, आणि बाकी तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कुठलीही फीज ठेवण्यात आलेली नाही आहे. टोटल मित्रांनो या ठिकाणी ज्या वॅकेन्सी भरल्या जात आहेत जास्त प्रमाणात आहेत. 3,712 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. पद भरलं जात आहे मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी फक्त तुम्ही 12वी पासवरनं मित्रांनो अप्लाय करू शकतात. मात्र तुम्हाला टायपिंगची गरज नाही. फक्त टायपिंग टेस्ट म्हणजे स्किल टेस्ट तुम्हाला मात्र या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि तुमची फक्त एकच एक्झाम याची होणार आहे आणि ती देखील एक्झाम तुम्ही मराठीमधून मित्रांनो देऊ शकतात. मराठीमधून तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला इथं उपयोगी येणार आहे. मराठीमधून महाराष्ट्रामध्ये तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे. तर यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. ऑनलाईन अर्ज अजून सुरू आहेत. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यानंतर मित्रांनो ही दुसरी जाहिरात झाली. आता तिसरी जाहिरात झाली. चौथी जाहिरात देखील मित्रांनो केंद्र सरकारचीच प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी ही चौथी जाहिरात आहे ती म्हणजे नवोदय विद्यालय समितीची. मित्रांनो 1377 टोटल वॅकेन्सी भरल्या जात आहेत. यासाठी मित्रांनो लास्ट डेट वाढून आता 7 मे 2024 या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जी पदं भरली जातात मित्रांनो नॉन टीचिंगची पदं आहेत, फिमेल स्टाफ नर्सची पदं आहेत, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, त्यानंतर मित्रांनो लिगल असिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी मित्रांनो 380 प्लस जागा आहेत, जे की फक्त 12वी पासवरती पद भरलं जातं आहे. इथंही टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही. डायरेक्टली फक्त तुम्हाला स्किल टेस्ट आणि एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर मेस हेल्पर, लॅब अटेंडंटचं पद आहे. 161 जागा आहेत. यासाठी तुम्ही फक्त 12वी सायन्स झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात आणि अटेंडंट लॅबमधला तुमचा कुठला डिप्लोमा झालेला आहे तरीही अप्लाय करू शकतात. मल्टीटास्किंगची 19 जागा आहेत, जे की फक्त 10वी पासवरती मित्रांनो पद भरलं जातं आहे. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला अजूनही ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहेत. याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण 4 जाहिराती जी आहेत या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यानंतर 5 नंबरची जाहिरात आलेली आहे मित्रांनो RPF मार्फत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स यांनी मित्रांनो RPF रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये मित्रांनो जागा काढलेली आहेत. ही 5वी जाहिरात तुमची आलेली आहे, केंद्र सरकारचीच आहे. यासाठी देखील तुम्हाला मित्रांनो 14 मे 2024पर्यंत अजून ॲप्लिकेशन करण्यासाठी वेळ आहे. याच्यामध्ये मित्रांनो टोटल 4,660 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. यामध्ये देखील तुम्ही मित्रांनो जर 10वी पास केलेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन केलेलं आहे तरीही अप्लाय करू शकतात. सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची मित्रांनो ही रिक्रुटमेंट होती आहे. तर
ह्या 5 जाहिराती झाल्या. 6वी जाहिरात मित्रांनो सरळ सेवेची आहे. महाराष्ट्रामधील महावितरणची 6वी जाहिरात आहे ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विद्युत सहाय्यक या पदासाठी टोटल 5347 जागा भरल्या जात आहेत. यासाठी तुम्हाला 20 मे 2024 पर्यंत अजूनही ॲप्लिकेशन करता येणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास नंतर ITI केलेलं आहे वीजतंत्री तारतंत्रीमधून, तर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे विद्युत सहाय्यक या पदासाठी. त्यानंतर मित्रांनो 7 नंबरची जाहिरात देखील महावितरणचीच प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी देखील 20 मे पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 468 जागा भरल्या जात आहेत. पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स आणि नंतर हे पद होतं लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्समध्ये मित्रांनो. तर याच्यासाठी तुमचं BCom फक्त झालेलं आहे तर इथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. यासाठी कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही. BCom BMS BBA झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात या पदासाठी. तर यांचे अजूनही ऑनलाईन ॲप्लिकेशन IBPS कंपनीमार्फत या ठिकाणी घेतले जात आहेत. तर टोटल 7 जाहिराती मित्रांनो आहेत जे की केंद्र सरकारचे आहेत आणि सरळ सेवेची काही पदं आहेत मित्रांनो. तर ह्या सर्वांसाठी अजून जाहिराती सुरू आहेत, अजून ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेले आहेत. पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. धन्यवाद.